बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालू होती आणि इकडे उकडीचे मोदक मी बनवायला घेतले. तर तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याला मिक्स केलं. त्यानंतर इकडे पाणी उकळायला ठेवलं. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं. त्याला मिक्स करून थोडा वेळ झाकण ठेवलं त्याच्यावर आणि खोबरं काप करून त्याला मिक्सरमधून काढून घेतलं होतं. त्याच्यामध्ये गूळ घातला आणि ते गूळ घालून त्याला गॅसवर मंद गॅसवर ठेवलं आणि ते मंद गॅसवर होते तोपर्यंत इकडं तांदळाचं पीठ चांगलं मुरलं होतं. तर ते मळायला घेतलं. अशा प्रकारे मळून त्याचा गोळा तयार केला. पूर्ण पीठ असं छान मळून अशा प्रकारे त्याचा असा गोळा तयार झाला. असं पीठ मळून झालं छान. आणि इकडे हे गॅसवर ठेवलेलं परतायला घेतलं. मंद गॅसवर ठेवलं होतं ते परताय 4 विलायच्या घेतल्या आणि त्या खलबत्त्यामध्ये वाटून त्याच्यामध्ये विलायची टाकली आणि मोदकाच्या साच्याने अशा प्रकारे मोदक तयार करायला सुरुवात केली. अशा प्रकारे मोदक तयार केले साच्याने. हे बघा, अशा प्रकारे झाले साच्यामधले मोदक. बाप्पापुरते 21 मोदक केले आणि स्टीम करायला ठेवले. हाताने पण मोदक करायला सुरुवात केली. हाताने या प्रकारे झाले बघा मोदक. हे असे झाले आणि हे स्टीम केलेले मोदक बाप्पापुढे ठेवले. दुसरे अशा प्रकारे आहेत. दुसरे पण स्टीम झाले तोपर्यंत आणि बाप्पाच्या जाण्या